सध्या नाशिक शहरात संततधार पाऊस सुरू आहे। सततच्या पावसामुळे शहरातील रस्ते निसरडे झालेत, तर काही ठिकाणी रस्त्यांवर पाणी देखील साचलंय। रस्त्यांवर साचलेल्या पाण्यामुळे खड्ड्यांचा अंदाज न आल्यानं शालेय बस थेट खड्ड्यात अडकल्याची घटना पंचवटीतील धात्रक फाटा परिसरात घडली आहे। या बसमध्ये 35 ते 40 विद्यार्थी प्रवास करत होते। याबाबत मिळालेली माहिती अशी की नाशिकमध्ये कालपासून मुसळधार पाऊस सुरू असल्यानं रस्त्यांवर पाणी साचलं। आज सकाळी शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणारं बसचं मागील चाक एका खड्ड्यात अडकलं। सदर घटनेची माहिती स्थानिक नागरिकांना मिळत असल्यानं तातडीने घटना सुविधा घेऊन बसमधील विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढलं। बसलाही खड्ड्यातून बाहेर काढत विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत पोहोचवलं। मात्र या प्रकारामुळे शहरात सर्वत्र खड्ड्यांचं साम्राज्य पसरल्याचं वास्तव समोर असून प्रशासनाच्या निष्काळजीपणावर नागरिकांनी संताप व्यक्त केला। काय म्हणणार याच्यामध्ये? आज तुम्ही विचार करा, नाल्यांचे कामं केलेले आहे आणि आज त्यांनी त्या नाल्यांमध्ये नीट मुरुम पण टाकलेलं नाहीये। आज ते 40 मुलं माझ्या गाडीमध्ये, मी मदत मागते ग्रामीण नगरसेवकांची, इथल्या नगरसेवकांची, तर ते म्हणताय आम्हाला माहिती नाही। आम्ही कुणाची मदत मागायची सर? आता काहीच प्रतिसाद नाही आला त्यांच्याकडून। मी फोन करते तर इथल्या खेताडे आहेत, त्यांनी सांगितलं की आम्हाला नाही माहिती, एवढे सकाळी आम्ही काय मदत करणार? आम जनतेने कुणाकडनं हेल्प घ्यायची आजला? आज बघा गाडीमध्ये मुलं आहेत, आजला ती गाडी बघा कशी बसलेली, मुलांची एक्झाम आहे, काय करायचं? न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक।